तर हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आपण निघालो आहोत फिश मार्केटला, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. तुम्ही पाहू शकता घड्याळामध्ये 5:30 वाजलेले आहेत आणि आपण लवकर उठून मच्छी आणायला चाललेलो आहोत. सीएसटी ला आई आणि ताई सुद्धा होते मच्छी आणण्यासाठी. सीएसटी स्टेशन वरून बाहेर पडल्यानंतर उजव्या साईडला यायचंय आणि सरळ चालत यायचंय मनीष मार्केट साईडला. तिथे तुम्हाला हे मार्केट मनीष मार्केटच्या अलीकडेच बघायला मिळेल. या मार्केटमध्ये दोन प्रकारे मासे विकले जातात. एक तर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला थोड्याफार प्रमाणात वाट्यामध्ये वगैरे मासे घ्यायचे असतील तर ते तुम्ही घेऊ शकता, जे मेन मार्केटच्या थोडंसं बाहेर आहे. आणि तिथे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या मासे विकले जातात आणि तिथे तुम्हाला मासे साफ करून देणारे माणसं सुद्धा मिळतील. तिथे तुम्ही तुमचे मासे साफ करून घेऊ शकता, कटिंग वगैरे ते करून देतात. त्यानंतर आपण आलेलो आहोत आता फिश मार्केटच्या आतमध्ये, जिथे तुम्ही पाहू शकता कोळंबी वगैरे, पापलेट, हलवे, मांदेली, बोंबील हे सगळे मासे तिथे आतमध्ये मिळतात. आणि तिथे तुम्हाला जर जास्त प्रमाणात मासे घ्यायचे असतील तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आणि ह्या मार्केटची खासियत अशी आहे की तुमच्या लोकल मार्केटपेक्षा तुम्हाला ह्याच्यामध्ये कमी भावात जास्त मासे बघायला मिळतील, घ्यायला मिळतील. कोळंबीचा रेट अंदाजे इथे 300 रुपये किलो, 350 रुपये किलो, जशी प्रकारची क्वालिटी असेल कोळंबीची त्याप्रमाणे मिळतात. काळी कोळंबी सुद्धा अवेलेबल आहे, लाल कोळंबी सुद्धा अवेलेबल आहे. माशांच्या फ्रेशनेसवर आणि ते किती चांगल्या क्वालिटीचे त्याच्यावर तिथे पैसे ठरले जातात. राणी मासा तुम्ही बघू शकता. राणी मासा सुद्धा इथे 100 रुपयाचे किलो, 150 रुपये किलो, जशी क्वालिटी असेल तशी बघायला मिळते. बांगडा मासा सुद्धा आहे, जे बांगडा मासा सुद्धा इथे आपल्या लोकल मार्केटपेक्षा खूप स्वस्त मिळेल. जसं फॉर एक्झाम्पल जर 100 रुपयाचे 3 वगैरे असेल तर आपल्या इथे इथे कमी 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 किमतीमध्ये जास्त मासे बघू शकता. सुरमई तुम्ही बघू शकता, आपल्या इथे जी 1000 रुपयाला असते ती इथे 600 650 मध्ये तुम्हाला मिळू शकते. हलव्याचा रेट आम्ही विचारला तर तिथे 500 रुपयाचे 3 वगैरे 500 रुपये किलो मिळतात. हलव्याच्या साईज नुसार ते तुम्हाला मिळतात. 500 रुपयामध्ये 3 वगैरे मिळतात जर मीडियम साईज हलवे असतील तर. कोळंबी तुम्ही बघू शकता, ही लाल कोळंबी होती, त्याची आम्ही रेट विचारले तर 300 350 रुपये किलो वगैरे मिळाली होती आम्हाला, जी खूप फ्रेश असते. त्यानंतर त्याच मार्केटमध्ये आपण बघतोय की या मार्केटमध्ये जर तुम्ही येताना पिशव्या वगैरे घेऊन या, नक्कीच सांगेल मी. जर तुमच्याकडे पिशवी वगैरे नसेल तर इथे सुद्धा पिशवी विक्रेते आहेत, जे 10 रुपयाला, 15 रुपयाला, 20 रुपयाला जशी साईज असेल पिशव्यांची तशी तुम्हाला मिळते. पिशव्या सुद्धा विकत मिळतात. या मावशी बघा, हा मासा कोणता आहे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा. तुमच्या भाषेत जरा त्या माशाला काय म्हणतात ते नक्की सांगा. त्यानंतर आम्ही पापलेटचा भाव विचारला या काकांना, पण हे काका फारच बिझी होते. ते म्हणाले की हे सगळे पापलेट विकले गेलेले आहेत, त्याच्यामुळे मी भाव सुद्धा सांगणार नाही. काकांचा ऍटिट्यूड नेक्स्ट लेवललाच होता. त्यानंतर बघू शकता की मासे असे पडलेले असतात आणि लोक त्याच्यातूनच चालतायत. पण लोकांची गर्दी असते. त्यानंतर आम्ही मासे सगळे विकत घेतले, हलवा वगैरे आम्ही सगळे मासे घेतले. या मावशी तिथे आहेत, ते तुम्हाला बघू शकता तुम्ही. उरणवरून येतात या मावशी आणि मासे कटिंग वगैरे ते करून देतात. त्यांचे भाव वेगवेगळे आहेत. सुरमई 40 रुपये किलो भावाने ते कापून देतात, तर हलवे हे 30 रुपये किलोने कापून देतात. त्या मावशींची एक्सपर्टी एवढी आहे माशांमध्ये की ते मासे बघितल्याच ते ओळखून जातात की हा मासा फ्रेश आहे का, ह्या माशामध्ये काही प्रॉब्लेम आहे का. ते मासा बघितल्यानंतर ते तुम्हाला सांगतात. तुम्ही बघू शकता सुरमई कटिंग चालू आहे. 40 रुपये किलो नी मावशींनी ती आम्हाला कट करून दिली होती. त्यानंतर बोंबीलची कटिंग चालू आहे. बोंबील सुद्धा 30 रुपये किलोच्या हिशोबानेच कटिंग केली होती. त्यानंतर आम्ही म्हटलं की आता कोळंबीच राहिली आहे, तर आता कोळंबी पण साफ करून घेऊया. तर कोळंबी 40 रुपये किलो आणि छोटी कोळंबी 20 रुपये किलो या किमतीने त्यांनी साफ करून दिली. त्यानंतर आम्ही म्हटलं की आता अजून कुठली मासे विकत घ्यायची बाकी राहिलेत का, म्हणून एकदा शेवटचा फेरफटका मारला आणि जेवढं कॅप्चर करता येतील तेवढे सगळे व्हिडिओ कॅप्चर केल्या. आणि सुरमई वगैरे आम्ही पुन्हा एकदा विचारली आणि घेऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. तर 3:30